भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणामध्ये हमाम में सब नंगे असा दावा संजय राऊत करतात. संजय राऊत हीच मन वापरायची असेल तर महाविकास आघाडी सरकारनं या भोंदू बाबासाठी पायघड्या घातल्या. शेतकऱ्यांचं पाणी या भोंदू बाबाच्या आश्रमाला दिलं होतं. तेव्हा या हमाम मध्ये नेमकी कोणी कोणी आंघोळ केली होती, कोण कोण नागडं झालं होतं. जेव्हा मिलिंद नार्वेकर या भोंदू बाबाला भेटले, कदाचित उद्धवजी ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी मिलिंद नार्वेकर या भोंदू बाबाला भेटले होते का, आणि या भोंदू बाबाकडे नेमका कुठला नवस केला होता, याचं उत्तर संजय राऊतांनी एकदा महाराष्ट्राला दिलं पाहिजे. आणि हमाम मध्ये नंगे कोण कोण झालं हे एकदा महाराष्ट्राला सांगितलं पाहिजे. अशोक खरात प्रकरणामध्ये राष्ट्रपतींनी बोलावं, पंतप्रधानांनी बोलावं, पुतीननी बोलावं, ट्रम्पनी बोलावं असा दावा संजय राऊत करतात, अशी मागणी संजय राऊत करतायत. मला जनाब संजय राऊतांना एवढंच विचारायचं आहे, या भोंदू बाबा प्रकरणात उद्धवजी ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत का? या भोंदू बाबा प्रकरणाला पाणी का दिलं हे उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेमध्ये येऊन सांगणार आहात का? मिलिंद नार्वेकर आणि भोंदू बाबाची भेट का झाली याबद्दल मिलिंद नार्वेकर पत्रकारांसमोर येऊन खुलासा करणार आहेत का? उद्धवजी ठाकरे पत्रकारांना बोलत नाहीत, भोंदू बाबावर चकार शब्द काढत नाहीत, आणि तुम्ही राष्ट्रपतींनी बोलावं, अमुक यांनी बोलावं असा दावा करताय. आधी आपल्या घराखाली काय जळते ते बघा आणि मग इतरांवर टीका करा. अशोक खरातचा जेलमध्ये घातपात होऊ शकतो असा आरोप, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केला आणि त्याला संजय राऊत समर्थन देत आहेत. विजय वडेट्टीवारजी या भोंदू बाबाचा पूर्ण कच्चा चिठ्ठा बाहेर आल्याशिवाय आणि त्याला फासावर पोहोचवल्याशिवाय हे सरकार स्वस्थ बसणार नाही. ज्या पद्धतीनं भोंदू बाबांनी महाराष्ट्राच्या महिलांची फसवणूक केली, महिलांची लैंगिक शोषण केलं, या भोंदू बाबाला बेड्या ठोकण्याचं काम देवेंद्रजी फडणवीस यांच्या सरकारने केलंय. तुमच्या सरकारमध्ये ती हिंमत नव्हती आणि या भोंदू बाबाचा पूर्ण कच्चा चिठ्ठा बाहेर काढल्याशिवाय हे सरकार थांबणार नाही. कुठलाही घातपात होणार नाही. भोंदू बाबाला कायद्यानुसार निश्चित शिक्षा होईल, यामध्ये अजिबात शंका नाही. सेंट्रल फोर्सेसमध्ये अस्थिरता आहे, अधिकाऱ्यांमध्ये अस्थिरता आहे, लष्करामध्ये अस्थिरता आहे. संजय राऊत किती स्वप्न बघणार? हे तुमचे मुंगेरी लालके स्वप्न कधीही पूर्ण होणार नाहीत. या देशामध्ये ना जनतेमध्ये अस्थिरता आहे, ना लष्करामध्ये अस्थिरता आहे, ना सेंट्रल फोर्समध्ये अस्थिरता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात देश पुढे जातोय, देश समर्थपणे सक्षमपणे उभा राहतोय. कुणामध्येही अस्थिरता नाही. अस्थिरता आणि चलबिचल असेल तर ती तुमच्यासारख्या विरोधकांमध्ये आणि देशद्रोह्यांमध्ये आहे. कारण तुम्हाला भारत पुढे चाललेला, देशाचा विकास झालेला, देशाची प्रगती झालेली बघवत नाही. त्यामुळे तुम्ही रोज उठून भारताला अस्थिर करण्याचं स्वप्न बघताय. मग तुम्ही कधी सेंट्रल फोर्सेसचं नाव घेणार, कधी लष्कराचं नाव घेणार, कधी कुणाचं नाव घेणार. परंतु देश मजबूत आहे. हा देश अस्थिर करण्याचा प्रयत्न तुमच्यासारख्या कितीही लोकांनी केला तरी हा देश कधीही अस्थिर होणार नाही. अमेरिकेमध्ये 1 कोटी लोक रस्त्यावर आले, भारतामध्ये देखील अशीच परिस्थिती होईल असं स्वप्न संजय राऊत बघतायत. जेव्हा नेपाळमध्ये हिंसाचार झाला तेव्हा संजय राऊतांचं हेच स्वप्न होतं की भारतामध्ये देखील असाच हिंसाचार होईल. जेव्हा बांगलादेशमध्ये हिंसाचार झाला तेव्हा राऊत असंच स्वप्न बघत होते की भारतामध्ये देखील असाच हिंसाचार होईल, इथली सत्ता उलटवली जाईल. संजय राऊत, इथली सत्ता जनतेच्या आशीर्वादानं आलेली आहे. 140 कोटी जनतेचे आशीर्वाद पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी आहे. तुमच्यासारख्या कावळ्याच्या श्रापानं गाय मरणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी अतिशय समर्थपणे सक्षमपणे देश चालवतायत. इथली लोकशाही मजबूत करतायत. तुमच्यासारख्या घराणेशाहीच्या पार्टीला घरी बसून पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी आपला देश पुढे नेलाय हे तुम्हाला बघवत नाही. त्यामुळे तुम्ही या देशामध्ये अराजकता पसरली पाहिजे ह्या स्वप्न बघतायत. परंतु ते तुमचं स्वप्न या जन्मामध्ये पूर्ण होणार नाही. कारण पंतप्रधान नरेंद्र मोदीजींसारखं सक्षम नेतृत्व या देशाला मिळाले आणि जनतेचे पूर्ण आशीर्वाद पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी आहे. भारताचं मीठ खायचं आणि पाकिस्तानची प्रवक्तेगिरी करायची हा संजय राऊत यांचा तसा जुना धंदा आहे. आणि आता अजमल कसाब प्रकरणामध्ये संजय राऊत यांना फार पुळका आलाय. अफजल कसाबला वेगळा सेल उभारला होता, त्या सेलमध्ये मला टाकलं.
संजय राऊत, तुमचं पाकिस्तान प्रेम याआधी देखील महाराष्ट्राने बघितलंय, देशाने बघितलंय. तुम्ही पाकिस्तान धार्जिनी झालेला आहात. अजमल कसाबवर बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही, कारण तुम्ही सातत्यानं देशद्रोही आणि पाकिस्तानच्या बाजूनी भूमिका घेतली आहे. अफजल कसाबवर तुम्ही बोलू नका आणि अशोक खरातवर बोलण्याचाही तुम्हाला अधिकार उरलेला नाही, कारण सातत्यानं रोज उठायचं, खोटं बोलायचं हा तुमचा धंदा झालेला आहे. भारतीय जनता पार्टीनं लोकांना नामर्द केलं, अशी मुक्ताफळं संजय राऊत उधळतायत. संजय राऊत जनता नामर्द नाही. भारतीय जनता पार्टी नामर्दांची पार्टी नाही. रोज मर्द आहे, मर्द आहे, मर्द आहे असं कुणाला सांगावं लागतं हे महाराष्ट्रानं ऐकलंय. प्रत्येक भाषणामध्ये मी मर्द आहे, मी मर्द आहे असं कुणाला सांगावं लागतं हे देखील महाराष्ट्राने ऐकलंय. भारतीय जनता पार्टी ही लोकांची पार्टी आहे आणि खऱ्या अर्थानं नामर्द कोण असेल तर तुमच्यासारख्या विरोधकांना नामर्द करण्याचं काम या जनतेने केलंय. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेनं तुम्हाला घरी बसून नामर्द केलंय. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये घरी बसून जनतेनं तुम्हाला नामर्द केलंय. महापालिकेच्या निवडणुकीत तुमचा पराभव करून जनतेनं तुम्हाला नामर्द केलंय. त्यामुळं मर्दानकीची भाषा करण्याचा अधिकार तुम्हाला नाही आणि जनतेला नामर्द म्हणण्याचा देखील तुम्हाला अधिकार नाही, कारण तुम्ही स्वतः जनतेमुळे नामर्द झालेला आहात. डोनाल्ड ट्रम्प यांना मित्र नाहीत तर ते गुलामाची नियुक्ती करतात. अहो संजय राऊत, सगळ्यात मोठे गुलाम आपण स्वतः आहात. राहुल गांधींची गुलामी केली, त्याच्या आधी सिल्वर ओकची धुनी भांडी घासली, आता सोनिया गांधींची गुलामी करतात. राहुल गांधींचे पगारी नौकर आणि पगारी नेते म्हणून काम करण्याची जबाबदारी महाराष्ट्रात तुमच्यावर दिलेली आहे. तुम्ही स्वतः गुलाम आहात. उद्धवजी ठाकरे यांचं मीठ खायचं आणि सिल्वर ओकची आणि काँग्रेसची गुलामगिरी करायची ही तुमची सवय झाली आहे. आणि तुम्ही काय पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करतायत? पंतप्रधान नरेंद्र मोदीजी 140 कोटी जनतेचं नेतृत्व करतायत. तुमच्यासारखं गुलामगिरी करायची सवय त्यांना नाही आहे. भारत आणि अमेरिका हे 2 मित्र राष्ट्र आहेत आणि आपण हे जी बिझनेस करार केला, व्यापारी करार केला, याच्यामध्ये भारताला फायदाच होतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचं जोपर्यंत नेतृत्व आहे तोपर्यंत कुणीही भारताकडे वाकड्या नजरेनं बघू शकणार नाही.